आणि याच्यात काय फरक आहे? प्रत्येक हवनाचे वेगळे वेगळे प्रकार असतात आणि त्याचे फायदे वेगळे वेगळे असतात. अग्निहोत्र पर्यावरण शुद्धीसाठी हा एकमेव इलाज आहे. वेदांमध्ये सांगितलेलं माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. त्याचे 5 नियम आहे आणि हे नित्य आहे. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त तर प्रत्येक ठिकाणी होतच राहतो. म्हणजे सृष्टीमध्ये प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे अग्निहोत्राची आहुती होते, म्हणून याला नित्य अग्निहोत्र म्हणतात. याला पूर्णाहुती नाही. आणि याच्यात 5 नियम आहे. अग्निहोत्राचे 5 नियम आहे. याच्यात तांब्याचं किंवा मातीचं अग्निहोत्राचं पात्र लागतं. हे पूर्ण कॅल्क्युलेट पात्र असतं. पिरॅमिड आकाराचं आहे. दुसरा नियम आहे गाईच्या शेणाच्या गौऱ्या. याच्यात इंडोल फेनॉल मेन्थॉल हे रासायनिक तत्व असतात जे वायुमंडळ शुद्धीचं कार्य करतात. तिसरा नियम आहे अक्षत तांदळ आणि चौथा नियम अक्षत तांदळाला 2 थेंब गाईचं तूप लावून 2 मंत्रांची आहुती द्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण याचा नियम आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा संधिकाळ. हा संधिकाळ आपण अक्षांश जिथे राहतो तिथल्या अक्षांश आणि देशांश रेषांप्रमाणे हा केला जातो. तर आज जसं इथे 6:40 अग्निहोत्राची वेळ आहे, त्याच्या 7-8 मिनिट पहिले आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे. अग्नी आपल्याला कापूर किंवा गाईच्या तुपाने भिजलेल्या फुलवातीनेच करायचं आहे. आणि जसं आता हे जळलं तर आपल्या घड्याळीत झालेले आहे 6:40. तर पहिला संध्याकाळचा मंत्र आहे अग्नये स्वाहा अग्नयेदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. हा संध्याकाळचा मंत्र झाला. हीच क्रिया आपल्याला सकाळी करायची आहे. सूर्योदयाला करायची आहे. सूर्योदयाला म्हणायचं आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः. हे म्हणून तांदूळ जळेपर्यंत 2 चुटकी तांदूळ जळायला जितका वेळ लागतो तितका वेळ आपण शांत बसून ज्या पण ईश्वर शक्तीला मानतो त्याचं स्मरण करायचं आहे आणि दीर्घ श्वसन करायचं आहे. याच्यातून जे गॅसेस निघतात ते 8000 घनफुटाचं वातावरण आपल्या घराचं शुद्ध करतात आणि ते निश्चित वेळेवरच निघतात. त्याला आपण दुसऱ्या वेळेवर करू शकत नाही. नागा झाला तरी म्हणजे जसं आपण रोज दूध पितो किंवा टॉनिक घेतो, एक दिवस घेतलं नाही तर त्याचा काही फरक पडत नाही. पण आपल्या जीवनामध्ये हा रेग्युलर करायचा नियम आहे. जितकं तुम्ही चांगल्या तऱ्हेने कराल तितकं आपल्याला त्याचा फायदा होतो. माझी मुलगीच वास्तुशास्त्रज्ञ आहे, त्यामुळे तिला बरंचसं यातलं माहीत आहे. उलट तिला आनंद वाटेल आणि मी बैरागडला हमखास सतत कनेक्टेड राहील. ओके, धन्यवाद मॅडम.